वेलकम टू माय चॅनल. मी ना रोज दह्यावरची साय अशी साठवते फ्रीज मध्ये. आम्ही काही इतकी ती रोज नाही खात, त्यामुळे अशी ती फ्रीज मध्ये डब्यात एका साठवून ना आठवड्याभराचं तूप बनवते. आठवड्याभराचं किंवा 15 दिवसाचं एकदा तूप बनवते. तर मी आज तूप बनवतेय, तर तुमच्याशी शेअर करते. चला व्हिडिओ ना कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. मी ना एक ट्रिक शेअर करणार आहे. म्हणजे आपली जी तेलकट भांडी होतात ना, साय म्हणजे लोणी वगैरे काढून, ती कशी पटकन म्हणजे अगदी इझिली तेल निघून जाईल. तर त्याची मी एक ट्रिक शेअर करणार आहे शेवटी. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर ना ही एक 8 दिवसाची साय आहे. बघू शकता तुम्ही किती निघाली आहे. मी नेहमी गोकुळचं दूध वापरते आणि काय करते की दूध ना संध्याकाळी तापवून ठेवते आणि रात्री ते दूध फ्रीजमध्ये ठेवते. आणि दुसऱ्या दिवशी ना त्याला अशी घट्ट अशी साय येते आणि ती मी काढून अशी एका डब्यात ठेवते. तर ही आहे 8 दिवसाची साय. आता मी ही साय एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. हे मी युजली मोठं भांडं घेते, म्हणजे कसं आपण एक्स्ट्रा पाणी वगैरे घातलं ना तरी ते बाहेर नाही येणार. आता ना मी यामध्ये थोडेसे आईस क्यूब्स ऍड करते. तुम्ही डिरेक्टली थंड पाणी पण यूज करू शकता फ्रीज मधलं, पण आता माझ्याकडे नाही आहे तर मी आईस क्यूब्स यूज करते. आणि थोडंसं पाणी. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. ऑलमोस्ट 5-10 मिनिटं लागतात. कंटिन्यू असं कंटिन्यूज नाही फिरवायचं, पल्स मोडवर ऑन ऑफ असं करत 5 ते 10 मिनिटं लागतात असं लोणी तयार व्हायला. आता ऑलमोस्ट 5 मिनिटं झाली आहेत आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी झाली आहे. अजून एक 2 मिनिटं फिरवलं ना की लोणी निघून जाईल. हे बघा आता 7 मिनिटं झाली आहेत आणि मी उघडल्यावर बघा हे कसं मस्त लोणी वरती आलंय. हे घट्ट जे दिसतंय ना हे सगळं लोणी आहे. आता एक जाड बॉटमचं असं एक पातेलं घ्यायचं आणि त्यात ते लोणी काढून घेऊ. जर तुम्ही हाताने काढत असाल तर एक मात्र काळजी घ्या की हात नीट स्वच्छ धुवून घ्या. हे बघा, हे बघताय लोणी. असं सगळं हळूहळू करून लोणी असं थोडंसं असं गाळायचं, असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे उरलेलं त्यातलं ताक निघून जातं. आणि असं थोडं करून सगळं असं काढून घे. हे उरलेलं जे ताक आहे ना ते तुम्ही टेस्ट करून बघू शकता. जर ते कडू झालं नसेल, म्हणजे जर साय खूप दिवसाची नसेल तर ते कडू नाही होत युजली, तर मग ते तुम्ही त्याची कढी किंवा ताक म्हणून पण नॉर्मल मीठ घालून पिऊ शकता. किंवा काही लोक कढीपत्त्याच्या झाडामध्ये पण टाकतात. म्हणजे माझी मम्मी टाकते, तर माझ्याकडे तर आता कढीपत्त्याचं झाड नाही आहे, तर मी युजली ताक किंवा कढी करून पिते. आता हे लोणी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे करायचं काय, ह्याच लोण्यामध्ये असं हळूहळू पाणी टाकायचं. लोण्याचा गोळा बुडेल इतपत. आणि त्यानंतर हे हाताने असं मस्त असं फिरवून घ्यायचं. म्हणजे कसं की लोण्याचा कडवटपणा निघून जाईल आणि आपल्या तुपाला कडवटपणा राहणार नाही. हे बघा आता ह्याचं पाणी धुतलं तरी असं पाणी पांढरं नाही येते, असं क्लिअर येते. तर इथपर्यंत धुवायचं आणि हे पाणी टाकून द्यायचं. आता हे जे आपण लोणी काढलंय ना ते आता कडवायला ठेवू. गॅस चालू करून द्यायचा आणि मोठं अजिबात ठेवायचं नाही, मीडियम वर ठेवून द्यायचं. हे बघा लोणी हळूहळू कसं मेल्ट होत आहे. थोड्या वेळाने असं लोणी पूर्ण मेल्ट होऊन असे बुडबुडे यायला सुरुवात होते. आता आपलं तूप कडतंय बरोबर, त्याला एक 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण जी लोण्याने तेलकट भांडी झाली आहे ती कशी साफ करायची ती बघा. एक ट्रिक आहे माझ्याकडे. आता हे बघा हे सगळं असं तेली असं तेल झालंय ना. पाणी टाकायचं यात, गरम म्हणजे कोमट. आणि असं एकदा हाताने फिरवलं ना हे बघा सगळं असं तेलकटपणा चिकटपणा निघून जातो. हे बघा आता नॉर्मल आपल्या लिक्विडनी वॉश करून घ्यायचं, झालं. हे बघा असं खाली ब्राऊन होत आलं ना की समजायचं आपलं तूप म्हणजे लास्ट स्टेपमध्ये आलंय. काही लोक इथेच बंद करतात, पण मला असं थोडं खरपूस ब्राऊन असं तूप आवडतं. त्यामुळे ना मी थोडं अजून कडू देते. कोण लोक घरी तूप बनवता, बाहेरून तर काय मिळतंच, पण मला ना असं स्वतः घरी बनवलेलं म्हणजे मम्मीने बनवलेलं किंवा मी स्वतः बनवलेलं तूप जास्ती आवडतं. त्याला असा एक अरोमा येतो. बाहेरच्या तुपाला ना अशी एक वेगळी आफ्टर टेस्ट असते, पण ह्या तुपाला असा एक मस्त अरोमा असतो.
काही काही लोक वेलची आणि खाऊचं पान पण टाकतात, पण खाऊचं पान टाकलं ना की तूप उपवासाला नाही खाता येत, त्यामुळे मी नाही टाकत. आणि ह्या स्टेपला ना मी असं थोडंसं मीठ ऍड करते, म्हणजे अगदी एक चिमूटभर. त्याने असे मस्त दाणेदार तूप होतं. या स्टेजला मी आता तूप माझं बंद केलंय. थोडं थंड होऊ दे, मग मी काचेच्या बरणीत भरून ठेवते. आता मी काचेची बरणी घेतली आहे, यात आपण तूप ओतूया. बघू शकता तुम्ही किती मस्त तूप झालंय. आता हे जसं घट्ट होईल ना तसं मस्त दाणेदार दिसेल. अशाच अजून रेसिपीज बघण्यासाठी आणि अशाच तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.